नमस्कार मित्रांनो, राजकारणामध्ये आजकाल इतकी बनवाबनवी झाली, इतकं खोटं बोलणं झालंय की कोण कोणाला काय खोटे आश्वासनं देईल नेमका मेळच लागणं. नेमकं मग हे समाजाचं भलं करण्यासाठी खोटं बोलायलेत का स्वतःचं भलं करण्यासाठी खोटं बोलायलेत याचा मेळ राहिलेला नाही. आता तुम्हाला सांगतो, 2014ला आपले हे देवाभाऊ पहिल्या वेळेस मुख्यमंत्री झाले. 2019पर्यंत त्यांनी इतकं चांगलं काम केलं की लोकायला सुद्धा ते आवडायला लागले की नाही, खूप चांगला मुख्यमंत्री आहे, खूप चांगलं काम केलं आहे. एक आपल्याला कर्जमाफीसुद्धा त्या काळात त्यांनी दिलेली होती. मात्र आता ते काय म्हणतात, खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर राहुल गांधीशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही. सगळी गोल्ड मेडल राहुल गांधींनाच मिळतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणजे बघा किती काम चांगलं आहे आपल्या मुख्यमंत्र्याचं की त्यांना खोटं बोलणारे माणसं सुद्धा आवडत नाहीत. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया, कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा. मग आता देवा भाऊ, तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. झाला का हो मित्र 7-12 कोरा? त्याच्यानंतर ही जी काही अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. त्यावेळेस तुम्ही म्हणाले होते की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 17,000 हेक्टरी सरसगट पीक विमा दिला जाईल. बरं, कोणकोणत्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला आला पीक विमा? मग आता मला तुम्हीच कमेंट करून सांगा की नेमकं खोटं कोण बोलतं, खोट्या आश्वासनं कोण देतं, हे कमेंट करून तेवढं सांगा. धन्यवाद.